ज्याच्यामध्ये संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये संस्कृत आहे, बरं, संस्कृत, संस्कृती आणि संस्कार याच्याकरता प्रपंचाचा त्याग करावा असं सांगितलं नाही, पण त्याच्या बरोबर हेही सांगितलं. कान उघडे ठेवून ऐका बरं. प्रपंच होत राहतो, परमार्थ मात्र करावा लागतो. मग कसा होत राहिलो? अरे बाळा काय झाले? काय झालं तुला? असंच आपलं जीवन आहे बरं. आपणही धडपडतोय, फक्त ती आनंदासाठी धडपडते आणि आपण सुखासाठी धडपडतोय. तिला आनंदासाठी धडपडायचे, तिला काही फॉर्मॅलिटीज, आणि एकदा मनुष्य फॉर्मॅलिटीज मध्ये अडकला की मग तो म्हणतो जाऊ दे बाबा, लोक काय म्हणतील, आणि लोक काय म्हणतील इथपर्यंत आमचं दुष्कर्म नसावं आणि लोकांनी स्वीकारावं इतकं आमचं सत्कर्म असावं. आणि म्हणून परमपूज्य सद्गुरु श्री अरुण काका म्हणाले, फार काही नाही जमलं जीवनात तर उपासनेला दृढ चालवावे. सगळं सोडा पण उपासनेला सोडू नका. सगळं सोडा, कारण आपण सगळं कायम नाही ठेवू शकत. आपला भाव बदलत असतो. प्रथमदर्शनी व्यक्तीविषयी आपल्याला वाटतं की किती सुंदर आहे, किती छान आहे, पण तो भाव कायम टिकतो का? जो बदलतो तो भाव आणि बदलत नाही ती अवस्था. आणि प्रपंचात भाव बदलतो की नाही? पत्रिका बघितली, सगळे ग्रह उत्तम आहेत, काही काळजी नाही, दिसायला अगदी देखणा, राजविंडा, बघता क्षणी आवडला. याला विचारलं तुझं काय? अहो न बघताच आवडली. झालं, ठरलं, जमलं. परंपरेनुसार एकदा सावधान म्हणाले, पण तो म्हणला हे सावधान ऐकण्यासाठीच तर स्टेज. ज्यांनी त्याच्यावरनं उडी मारली, बरं त्यांनी उडी मारली म्हणजे त्यांच्या आईने सांगितलं होतं, म्हणली नारायणा तुझं काही चिन्ह मला बरं दिसत नाही बरं. आईवरती प्रचंड प्रेम, आणि आईवरती प्रेम करावं, वडिलांवरती प्रेम करावं, हीच तर भारतीय संस्कृतीची खरी शक्ती आहे. आईवरती फार प्रेम. एक दिवस संध्याकाळी 7 वाजता आई शोधू लागली, नारायण कुठे, नारायण कुठे. आता माणसं 7 वाजता बाहेर पडतात आणि सकाळी 7ला घरी येतो. ड्युटीच अशी. बरं, हा सगळा उपद्व्याप कशासाठी? सुखासाठी. भाव बदलत राहतो. आम्ही सगळं ठरवलं उत्तम प्रपंच करायचा, आपल्या दोघांसारखं उत्तम जोडपं या जगात दुसरं नाही, अशा पद्धतीनं आदर्श जोडपं म्हणून आपण पुरस्कार मिळवायचा. पण तो पुरस्कार मिळण्यासाठी म्हणून प्रयत्न करायचा का खरोखरच तसं वागायचं? तसं वागायचं असेल तर माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जेव्हा मी 1995 साली मुंबईला गुरुदेवांच्या आज्ञेनं पौराहित्य शिकण्यासाठी गेलो, आज 750 विद्यार्थी ज्या रिजवूड मामांनी तयार केले, त्या रिजवूड मामांचं वय त्यावेळी 84 होतं आणि त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. तर दोघांचंही वय, म्हणजे यांचं वय 84 तर मामींचं वय 76-78 असेल. आणि आमची हीच वेळ असायची म्हणायला जाण्याची. तर 77-78 वर्षाच्या मामी जेव्हा 10-12 वर्षाच्या मुलीसारखं आनंदाने सांगतात की अरे हा बघ यांनी माझ्यासाठी छोटासा कलर टीव्ही आणला, आज माझं जीवन सफल झालं. म्हणजे इतकं सामर्थ्य, इतकी समृद्धी. असं नाही की यापूर्वी घेऊ शकत नव्हते, पण अयाचित वृत्तीने जीवन जगण्याचा संकल्प तसाही प्रपंच होतो.
आणि नीता अंबानी सारखा पण होतो, 6.5 कोटीची पर्स आहे, आणि सुधाताई मूर्तींसारखाही परमार्थ होतो की इतकं सामर्थ्य असूनही संस्कृतीला सोडायचं नाही. आपण या लोकांकडे पाहताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तो ठेवला तर आम्हाला नीता अंबानी पण अयोग्य वाटणार नाही, रिजवड मामांच्या मामी पण अयोग्य वाटणार नाहीत, आणि सुधाताई मूर्ती पण रज तम नाही. बरं तम्या येन तम्या तामसीपणा आला की प्रपंचही बिघडला आणि परमार्थही बिघडला. हो मी म्हणून राहिले याला तामसी म्हणायचं. ते एक कीर्तनकार सांगतात, हा शब्द ज्यावेळी येतो त्यावेळी समजायचं की आपला वानप्रस्थ आश्रम सुरू झाला. त्याच्या आधी काही संकेत असतात, ते संकेत आपण स्वीकारत नाही, कारण आपण सुखासाठी तिथे थांबलेलो असतो. आता मला आजच्या दिवसाचं तुम्हाला काही थोडस सांगायचंय की आजचा जो दिवस आहे याला एक परंपरा आहे. पण नारायण सावधान झाले. नारायणाच्या आईने नारायणाला सांगितलं होतं, नारायणा तुला शोधलं पण तू सापडला नाहीस, आणि दिसला कुठे? देवघरामध्ये समईच्या 2 वातींच्या समोर 12 वर्षाचा बाळ. बरं, तेव्हा शेंडी लपवायची नाही आणि ठेवायला लाजायचं पण नाही, अशी व्यवस्था होती बरं का. हा, आणि न्हाव्यावर तर अजिबात आरोप करायचा नाही. हो, मी विचारलं का रे तुझी शेंडी कुठे गेली? अहो म्हणले तो न्हावी मी गेलो की कापूनच टाकतो. म्हणलं त्याचं तुझ्या शेंडीशी काय वैर आहे की तो गेली 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं, 5 वर्ष झालं तो तुझ्या शेंडीलाच का कात्री लावतो? तो म्हणला जेवढं सगळं लांब आहे तेवढं एका लेवलला करून घेण्यासाठी शेंडीवरच. तर अशा न्हाव्याकडे आपण जायचं नाही, आणि गेलं तर शिक्षा म्हणून त्याला पैसे द्यायचे नाहीत. तो म्हणला अहो डबल घेतो. का? शेंडी जास्त लांब होती ना, तिला कापायला कष्ट पडले, म्हणले डबल पैसे दे. मग काय केलं? देऊन आलो म्हणले. म्हणजे पण नारायणाचा काळ तसा नव्हता, कारण तो 400 वर्षापूर्वीचा काळ होता. जो हिंदू आहे त्यांनी शिखा राखावी, जो हिंदू आहे त्यांनी यज्ञोपवीत धारण करावं, जो हिंदू आहे त्यांनी गायत्रीची उपासना करावी, जो हिंदू आहे त्यांनी यज्ञ, याग, जप, तप, अनुष्ठान, अन्नदान, आणि तेच संस्कार तर आपल्याला परमपूज्य सद्गुरु श्री अरुण काकांनी दिले. म्हणून तर हा इतका मोठा आजचा सोहळा. हा बघा बरं, त्या जिन्याच्या खाली एवढी मोठी भांडी दिसतायत. मग सर्वसामान्यांकडून असामान्य कार्य करून घेण्याची ताकद आहे, त्यालाच गुरु आणि सद्गुरु म्हणतात. नाही तर शक्य आहे का? नाही हो, शक्य नाही, जमतच नाही. पण जमवणारे तेच, कमवणारे तेच, आणि करून घेणारे ते आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, करता करविता तो भगवंत माझा, तो परमेश्वर माझा, तो कल्पवृक्ष अरुण काकाही माझा. देवघरामध्ये बसलेला नारायण पाहायला चेहऱ्यावरती त्या समईचा प्रकाश पडलेला होता, तेजपुंज चेहरा. तेव्हा आईने विचारलं, नारायणा इथं काय करतोस रे? तेव्हा नारायणाच्या मुखातनं जो शब्द आला आणि तो शब्द ऐकला आणि आईच्या मनामध्ये शंका आली. काय म्हणाले? आई चिंता करतो विश्वाची. म्हणलं हे प्रकरण कुठंतरी विश्वसेवेसाठी बाहेर पडतं की काय? बरं, आईला लगेच कळतं. बरं, जी माणसं म्हणतात ना आमच्या आईला काही कळतच नाही आणि आमच्या बाबांना तर त्याहून कळत नाही, हे 2 शब्द ज्या मुखात येतात ना ते सुपुत्र नाही. बरं का, ते सुपुत्र नाही. प्रत्येकाला मायबापांना एक धर्म आहे. पत्नीचा धर्म आहे, पतीचा धर्म आहे, पुत्राचा धर्म आहे आणि कन्येचाही धर्म आहे. या
4 खांबावरती जो उभा राहतो त्याला म्हटलेलं आहे प्रपंच. आणि या 4 खांबावरती उभा राहणाऱ्या, प्रत्येकाने स्वतःचा धर्म सांभाळणाऱ्या अशा कुटुंबाला दत्तक घेऊन त्याला सेवा धर्माचा ध्वज देतात आणि विश्वभर फिरवतात. त्याला म्हणतात सेवा धर्म. धर्म आणि सेवा धर्म या 2 गोष्टी लक्षात घ्या. पत्नीचा एक धर्म आहे. आता पत्नीचा धर्म काय आहे तिला माहिती आहे. लग्नाच्या दिवशी 7 पावलं चालली, त्यातली 4 5व्यापासून पुढे. आणि त्या ठिकाणी तिने जे काही वचन दिलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट यांनी पण दिलेले आहेत. दोघांनी लक्षात ठेवणं. आणि 2 जी चाक आहेत रथाची, त्या रथाच्या 2 चाकावरती मग त्या ठिकाणी समर्पण आहे, त्या ठिकाणी प्रेम आहे, त्या ठिकाणी नम्रपण आहे, त्या ठिकाणी व्यवस्थितपण आहे. म्हणजे प्रपंचामध्ये सुद्धा द्वेष, मत्सर, राग, लोभ आणि सगळ्यात वाईट गोष्ट संशय. तुम्हाला सांगू, चहाच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं, चहा पावडर टाकली, तिची ओळख आहे कारण काळं होत. दूध टाकल्यावर काळ्याचा तो त्याचा योग्य कलर येतो. पण साखर टाकली की नाही इतका जरी संशय आला तरी एक तर डबल साखर पडते नाहीतर अजिबात. म्हणून म्हटले संशयात्मा विनश्यते. म्हणून प्रपंचातही संशय नसावा आणि परमार्थात तर गुरूंविषयी कधीच नसावा. हा तिथं आला तर मग इथं कसं आहे, निदान एक से भले. इथे मार्ग बदलू शकतो पण तो मार्ग बदलता येत नाही कारण तो मार्ग भावनेचा नाही, तो मार्ग अवस्थेचा आहे. प्रपंचात मार्ग बदलतात, चला नाही पटलं हरकत नाही. पण परमार्थात मार्ग बदलता येत नाही कारण परमार्थात मार्ग अशाच वेळी प्राप्त होतो ज्यावेळी तुम्ही सुख दुःखाच्या पुढे जाता. सुखे दुःखे समे कृत्वा लाभे लाभो जयोजया. त्याच्या पुढं आनंद मार्ग आणि जो आपल्या गुरुदेवांनी त्याची निर्मिती केली आहे. आपले गुरुदेव का सामर्थ्यशाली येतो कारण ते क्षेत्र निर्माता आहे. त्यांनी 13 नियमांनी एक सिद्ध क्षेत्र निर्माण केलं आणि त्यांनी लोकांना सांगितलं. तत्पूर्वी त्यांनी ते म्हणाले की प्रत्येकाने आपल्या घराचा आनंद आश्रम केला पाहिजे. त्यापूर्वी नियम दिला, प्रत्येक घरात एक अरुण काका आणि एक अन्नपूर्णा काकी असली पाहिजे. ज्या घराच्या, ज्या रथाची ही 2 चाक आहेत, ज्यांची वृत्ती अन्नपूर्णा काकींसारखी आहे, ज्यांची वृत्ती अरुण काकांसारखी आहे, ते घर आनंदाश्रम आणि त्या घराचा सेवा धर्म विश्वभर जाणार. मग झालं, आपल्याला सोपं आहे. आता अण्णा कसे जगतात, अण्णा कसे वागतात, अण्णा कसे बोलतात, अण्णा कसे राहतात, अरुण काका कसा सेवा धर्म देतात, अरुण काका दीक्षा कशी देतात, अरुण काका अनुग्रह कसा येतात, अरुण काका स्वात्मदीक्षा कशी देतात, अरुण काका यज्ञ कसा करतात, अरुण काका परिमार्जन यज्ञ कसा करतात, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरं, हे काहीच नाही जमलं तर त्यांनी सांगितलं काय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काय होतं माहितीये का, सगळ्यांचा प्रसाद झालाय. त्यामुळं माणसं म्हणतात की सत्संगात आम्हाला काय येते, श्रीराम जय राम जय जय राम. बरं, या बाळाचं बघा ताकद, 8 दिवस झोप नाही, नाईट ड्युटी करून आलाय, तरी सुद्धा परमपूज्य सद्गुरु श्री अरुण काकांच्या रामनामासाठी वाजवण्यात जे चैतन्य आहे, जो आनंद आहे, तो त्याला घ्यायचा आहे. याला म्हणतात परमपूज्य अरुण काकांचा शिष्य. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की. काही नाही जमलं
उठता बसता दळीता कांडिता कामावर जाताना घरी येताना, बरं तुम्हाला सांगू का, या रामनामासाठी किंवा भगवंताच्या नामस्मरणासाठी कशाचंही बंधन नाही, बरं कोणत्याही स्थानाचं बंधन नाही. आंघोळ केलेले असू दे नाही तर नसू दे, कुठेही गेला. मी आमच्या जितूदादाला सांगतो, तिथं जाऊन रामायण म्हणण्यापेक्षा तिथं जाऊन रामनाम कर. रामनाम कर, काही बंधन नाही. हनुमंताची एखादी लाद बसेल तेवढी खा, पण हनुमंतानी लाद घातली तर रामराया दुखू देणार नाही, एवढा विश्वास ठेव. प्रपंचामध्ये 2 चाकं, परमार्थामध्ये 2 चाकं. प्रपंचातली 2 चाकं पती पत्नी, परमार्थातली 2 चाकं गुरु आणि शिष्य. बरं, हे 4 ठिकाणी ताकद देतात. बरं, त्यामुळं आपल्या प्रपंचातली आपली पत्नी ही शक्ती, आणि तिच्या बरोबर प्रपंच करणं म्हणजे आपली भक्ती जागृत झाली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे, तेवढा ध्यानात ठेवा. माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं, जेवढं तुम्ही करता तेवढंच सांगा. नाहीतर पुराणात खूप आहे. पण त्या समयीकडे पाहिलं, आईनी ठरवलं. आई म्हणाली, आता नारायणाचे हात बांधले पाहिजे, नाहीतर आई चिंता करतो विश्वाची. हा शब्द आईच्या लक्षात आलं. मला सांगायचं तात्पर्य, आई म्हणजे अशिक्षित नाही. आईसारखं शिक्षण कुणाकडेच नाही बरं, आणि वडिलांसारखा व्यवहार कुणाकडेच नाही. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर या दोघांचं एक रूप आहे. आपल्याला तिने जन्म प्रदान केलाय, आणि पिता म्हणजे संघर्षाचं मूर्त रूप आहे. तेव्हा मला सगळ्यांना सांगायचंय की ज्यांचे आहेत त्यांनी नमस्कार करा, ज्यांचे गेलेत त्यांनीही नमस्कार करा. कारण त्यांचं स्मरण केल्याशिवाय जीवनाला स्थिरता येत नाही, आणि जीवनाची स्थिरता झाल्याशिवाय मनशांती आनंद समाधान मिळत नाही. आईने ठरवलं, भावाला फोन केला आणि सांगितलं, तुझ्या मुलीला माझी सून करायची आहे. त्यावेळी पुण्यात फ्लॅट आहे का, बँक बॅलन्स किती आहे, असला कुठलाही प्रकार नव्हता. स्नेहसंबंध, सोय जाणवते सोयरा. आता तुम्हाला माहिती आहे त्याच्याविषयी काही बोलावं, कारण गुरुदेवांनी सांगितलं, सत्संगात तुम्ही जे घरी करत नाही ते सांगावं. सत्संगाचं व्यासपीठ तुम्ही जे रोज घरी करता ते सांगण्याची गरज नाही. तेव्हा आता मराठी मॉर्टेमिनी असेल, काय कुठलेही असतील जोडीदार शोधण्याचे, पण तिथल्या अपेक्षा वाचल्या की फक्त हा व्यवहार झालेला आहे, इथं ऋणानुबंध स्नेहसंबंध. पण याचा अर्थ हे परत निर्माण होणार नाही. अशा मुक्त जीवनाकडे जाणार मी नाही. परत एकदा पुनर्निर्माणाच्या वेळी हे स्नेहसंबंध नक्की निर्माण होतील, कारण चांगलं कधीच संपत नाही, चांगलं संपू देत नाहीत. त्यांना संत म्हणलेलं आहे, त्यांना साधू म्हटलेलं आहे, त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. आणि माझ्या मुलाचं चांगलं व्हावं ही सकारात्मक ऊर्जा 2 हृदयामध्ये कायम असते. त्यांना आई आणि वडील असं म्हटलेलं आहे. आता काही म्हणतात डॅडा ममडा, चालायच. काही म्हटलं तरी त्यांचा भाव बदलत नाही. मला सांगा, एका व्यक्तीला प्रत्येक जण वेगवेगळ्या भावनेतून पाहतो. कोणी मामा म्हणून पाहतो, कोणी काका म्हणून पाहतो, कोणी बाबा म्हणून पाहतो, कोणी दादा म्हणून पाहतो, कोणी काका. अनंत रूप, पण तो एकच असतो. मला परवा दिवशी दामोंना, कालच मला वाटतं, बरं, त्यांचं समजून त्याच्यावर चिंतन करून मग सांगायचं असतं. हा नियम आहे. हा नियम अरुण काकांपासून आहे. कारण ते ज्याला कन्नड कळत नाही त्याच्याबरोबर कन्नडमध्ये, आणि ज्याला कन्नड येतं त्याच्याबरोबर हिंदीमध्ये, अशा 2 गोष्टींची जुळणी करून त्यातला भावार्थ जाणून घ्यायचा. तेव्हा शैलेश, काय झालं होतं काल, कुठेतरी कुरवपूर का श्रीपाद श्री वल्लभांचा विषय निघाला. मग ते म्हणाले की तिकडं त्याला ते म्हणतात.
तर प्रत्येक, मी त्यांना तेच म्हटलं की आपला मार्ग ठरलेला आहे, मार्गावरती येणारा, मार्ग सोडायचा नाही हा नियम आहे, हा संकल्प आहे. तसा नारायणाचा पण नियम ठरलेला होता, मार्ग ठरलेला होता, तरी पण आईची इच्छा मोडायची नाही. आईने सांगितलं, नारायणा आता कुठं जाऊ नको रे, माझी इच्छा आहे तुझ्या डोक्यावरती मला अक्षदा पडलेल्या पाहिजेत. म्हणाले, आई एवढीच इच्छा आहे ना, अक्षदा पडल्या की झालं ना. ती म्हणली, हो रे बाबा. आता तिला काय माहिती हे आपल्याच पोटी आलेलं प्रकरण इतकं सामर्थ्यशाली असेल. माझ्या बाप्पानो, समर्थांचं सामर्थ्य आणि प्रत्येक संतांची शक्ती आणि भक्ती. मी सांगू, आपण म्हणू की जर द्वेष, मत्सर, राग, लोभ हे सोडायचं तर मग त्या ठिकाणी काय आणायचं, तर त्या ठिकाणी आणावं प्रेम, दया, क्षमा, शांती आणि मातृहृदयामध्ये सदैव वास्तव्याला असणारं वात्सल्य. कारण वात्सल्याची ताकद कुठंच नाही. मग ते गायीमध्ये आपल्या पिलाविषयी असतं, आईमध्ये आपल्या मुलाविषयी, मुलीविषयी असतं. प्रत्येक जी जीव निर्माण करते तिच्याकडे वात्सल्य आणि याच्याकडं व्यवहार कुशलता आहे. तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, लग्न ठरलं, गुरुजी आले, आज जसे आले तसे, आणि मग सगळी मंडळी जमली. आई बघतेस ना, हो रे बाळा, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. आणि मग गुरुजींच्या मुखातनं शब्दाला शुभमंगल, डोक्यावर अक्षदा पडल्या. आई पडल्या अक्षदा, हो रे बाळा, आज मला आनंद झाला. म्हणली, माझ्या डोक्यावरती अक्षदा पडल्या, तू पाहिलं, तुझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणली, हो रे बाळा, झालं पूर्ण. टोकली धूम. आता त्याच्यावरती सुद्धा काही लोकांनी आक्षेप घेतला की असं त्या मुलीचं पुढे काय झालं, हा सत्संग विचार ज्यांनी केला नाही. मायबाप्पानो, ज्याची ते भक्ती करत होते त्या रामरायांनी तिची व्यवस्था केलेली होती, वाऱ्यावर नाही सोडलं. आता काही माणसं TRP मिळवण्यासाठी समर्थ रामदास हे त्यांच्यासाठी फार, जिथं सगळा अंधारच आहे नावात अण्णावात, त्यांनी समर्थांवरती बोलावं, अशा ताकदीची ती माणसं नाहीत. कारण समर्थांचं पुढचं कार्य जर तुम्ही पाहिलं, समर्थांचा दासबोध जर अभ्यासला, समर्थांचं रामायण अभ्यासलं, टाकळीच्या मंदिराच्या ठिकाणी त्यांनी गोमयाचा जो हनुमंत तयार केला उद्धवाकडं आणि ती जी शिष्य परंपरा दिली, या सगळ्याला पाहता समर्थांचं आईची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणाहून लग्न झाल्यानंतर पळणं वाईट. तुमचं माझं जमत नाही, नंतर नाही पळायचं. आलिया असावे सादर नियम आहे. मग कुणी म्हणा पदरी पडलं, सगळं माहिती आहे बघा, एवढं मात्र पाठ केलेलं आहे. बाकी अनुदिन अनुतापे तापलो राम राया, या मार्गावरती समर्थानी. आणि मग सगळे म्हणारे, आले कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला. 12 वर्षाचा समर्थ कुठल्याही स्वरूपाचं तिकीट आरक्षित न करता, आता सगळी माणसं सगळं त्यांना आरक्षित आणि आरक्षण. आम्ही म्हटलं की धर्माचं संरक्षण, धर्माचं संचलन, धर्माचं सामर्थ्य, याकरता समर्थांनी, आईलाही माहित होतं, आईचा हा एक प्रयत्न होता, थांबला तर थांबला. कारण पुढे जाऊन भविष्यात अरुण काका सांगणार आहेत, प्रपंच होत राहतो, परमार्थ करावा लागतो. पण समर्थांचा तो निर्णय इतका सामर्थ्यशाली होता, नंतरच्या त्या माऊलीच्या सुद्धा त्यांची जी चौका तिची सुद्धा पूर्ण व्यवस्था झालेली होती. त्यानंतर जेव्हा आईचे डोळे, समर्थांच्या सामर्थ्याने आईचे डोळे आणले बरं त्यांनी, आणि त्या समर्थाला पाहिल्यानंतर अतिशय विलक्षण समर्थांचं चरित्र आहे. समर्थांचे
आनंद मार्गाची व्यवस्था आहे, समर्थांचं भ्रमण आहे. समर्थांनी प्रत्येक गोष्ट सकारात्मक घेतली. नारायणाचे समर्थ रामदास हा प्रवास फार विलक्षण आहे आणि रामदासाचे समर्थ रामदास हा प्रवासही खूप विलक्षण आहे. मायबापांनो, एक घटना सांगतो आणि थांबतो, कारण मला थांबवावं लागतं बरं का. अर्धे झोपायला लागलेत, अर्धे आळस द्यायला लागलेत, अर्धे घड्याळाकडे बघतायत की हे, कारण प्रत्येकाची व्यवस्था ठरलेली आहे आणि आमची व्यवस्था झालेली आहे. प्रत्येकाच्या जीवनाची व्यवस्था आहे, त्याला काहीतरी उद्या प्राप्त करायचंय. आम्हाला आमच्या गुरुदेवांनी वयाच्या 26व्या वर्षी आणि वयाच्या 28व्या वर्षी सांगितलं की तुमचा प्रपंच सद्गुरूंनी दत्तक घेतलेला आहे, तुम्हाला प्रपंचाची काळजी करायची गरज नाही. मायबापांनो, त्यांच्या मुखात आलेला शब्द इतका सिद्ध आहे की आजही प्रपंचाची काळजी नाही. जो संघर्ष सुरू आहे तो सेवा धर्माचा ध्वज आणि परमपूज्य अरुण काकांचं कार्य विश्वभर जावं याच करिता केला, याचसाठी केला होता आजचा पण. दौड़ दौड़ के आए, बस में बैठे. पोद्दार काका, अहो संध्याकाळी जाऊ तपोवनी कल्याणला. नाही नाही नाही, पण तो अट्टाहास कशासाठी होता? दोघांचा वेगवेगळ्या कारणासाठी होता. कोणाचा कशासाठी, कोणाचा कशासाठी, पण याचसाठी केला होता अट्टाहास. याच कारणावरती याच ठिकाणी समर्थांनी जो अट्टाहास केला होता, काळाराम मंदिरामध्ये जाऊन बसले. पण त्या ठिकाणी आशा माता माऊली यायच्या 12 वर्षाचं गोंडस, शिखा छानपैकी, तेजपुंज चेहरा, विकल्प नाही, सगळं जीवन संकल्प. विकल्प आला की चेहऱ्यावरती भाव बदलतात. का राग आल्यावर कसं होतं? हो, मला राग आलाय बरं, नाही, आवाज वाढतो. आणखीन काय काय होतं, मग त्याच्यात लाखोल्या येतात. बरं, कुठल्याही भाषेमध्ये त्या तयार झालेल्या आहेत बरं. असं नाही की कन्नडमध्ये शिव्या देता येत नाही, फक्त त्या आम्हाला कळत नाही, पण त्या प्रत्येक भाषेमध्ये तयार झालेल्या असतात. भाव बदलतो, पण अवस्थेकडे जाण्याचा समर्थाचा संकल्प. त्या राम मंदिरामध्ये आशा माता माऊली यायच्या. 12 वर्षाचा छान गोंडस असा मुंजा, म्हणजेच उपनयन झालेला नुकता विद्यार्थी पाहिला आणि त्यांनी प्रत्येक जण काय करायला लागले? नमस्कार करायला लागले. आपण पण म्हणतो ना की घरातल्या लहान मुलाला सांगतो, जा रे बाबा देवासमोर बस आणि म्हण शुभं करोति कल्याणम आरोग्यम. मला सांगा, शुभ करायची गरज आहे का? कारण त्याला अशुभ करायचं काही माहीतच नाही, पण आपण त्याचा वशिला लावतो देवापाशी. शुभं करोति कल्याणम, आरोग्य त्याचं बिघडलेलं नाही. आम्हाला डायबिटीज झालाय, आमचं ब्लड प्रेशर वाढतंय, आम्हाला बंधन आहेत, पण आम्ही म्हणतो तू देवाला सांग. काय तसं मला पण बरीच माणसं येतात की तुम्ही रक्षक दोरा बांधा, तुम्ही स्वतः हवन करा. अरे म्हटलं, माझ्यापेक्षा पवित्र तू आहेस. मला फक्त माझ्या गुरूंची कृपा, म्हणून त्यांनी सांगितलं त्यांच्या कृपेनी त्या सिद्ध क्षेत्रावरती राहण्याचा योग आला. एवढी सर्वोत्तम कृपा आहे, त्याच्यानंतर काही. पण माझ्यापेक्षा तू पवित्र आहेस, माझ्यापेक्षा तू सिद्ध आहेस, कारण तुला कधीही येता येतं, तुला कधीही जाता येतं. मला या 2 गोष्टी करता येत नाही. तू ठरवतो, आज मला जमणार, आज मला यायला जमणार, मी येतोय, तुम्ही थांबा. म्हणजे हा अधिकार तुला दिलेला आहे. म्हणून माझ्यापेक्षा तू पवित्र, माझ्यापेक्षा तू सिद्ध, माझ्यापेक्षा तू मोठा अधिकारी. तेव्हा तू केलेला हवन, तू केलेलं परिमार्जन, तू केलेली सेवा, तू केलेली साधना. कारण पहा ना, स्वतःच्या लेकरांनी कितीही उत्तम म्हणलं तरी आपण म्हणतो अजून थोडे 1-2% वाढायलाच पाहिजे होते बरं. पण शेजारच्या मुलाला जेव्हा 70% मिळतात, बघ तो किती हुशार आहे. तसं आपण कधीतरी आनंद आश्रमला येतो की अरुण काका म्हणतात, आलास, ये. आणि म्हणून काय पोद्दार काका,
पण त्या ठिकाणी अवस्थेकडे जायचं असेल तर नारायणाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की आता या काळाराम मंदिरात बसून जमणार नाही. रामाला विचारलं, पुढच्या 3 दिवसात माझी व्यवस्था लाव बाबा. रामाला विचारलं आणि रामाने सांगितलं, इथून 12 किलोमीटर वरती 12 वर्ष राहण्याचं ठिकाण आहे. एक अश्वत्थाचा मोठा वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली तू वास्तव्याला जा, टाकळी गाववर. पुढचा प्रवास फार विलक्षण आहे, पण समर्थाने घेतलेल्या प्रवासातली प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक कशी घ्यायची. तिथून पुढचा त्यांचा प्रवास कर्नाटककडे निघाला. कर्नाटक किंवा महाराष्ट्र या ठिकाणी कुलकर्णी देशपांडे म्हणजे वसुली अधिकारी, कारण ती आडनाव नसून ती वतनदारी आहे. आता वतन गेली, दारही गेली. आता कुलकर्णी किती दिवस टिकतायत माहित नाही, पण वतन गेली, दार गेली. पण त्यावेळी ते वतनदार देशपांडे नावाचे, तर त्यांच्या घरामध्ये अशी काही घटना घडली होती. त्यांनी फार दिवस कर वसूल केला होता, पण तो विजापूरला नेऊन भरलेला नव्हता आणि त्याच्यामुळे त्यांना अटक झालेली होती. समृद्ध अशी त्यांच्या घरातली गृहिणी, आणि त्या ठिकाणी जय जय रघुवीर समर्थ, समर्थांचा परिचय या मंत्रावरती होतो. तुम्हाला भारतातल्या नव्हे, विश्वातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलं की कोण येतं समोर? कोण येतं? समर्थ रामदास. आणि मग स्वतः प्रत्यक्ष समर्थ. पण ती इतकी ग्रासलेली होती, ती म्हणाली, हा कोण आला सकाळ सकाळी भिक्षुक, यांना कामधंदा करायला नको, फुकटचं खायला हवं. पहा बरं, परमार्थाविषयी असलेले आपले जे भाव आहेत ते किती किती विकल्पाकडे गेलेले. मला सांगा, आपण देवाकडे मागत नाही का? सोमवारी जातो, शंकराला म्हणतो काहीतरी दे, मग तू मागतो ती भिक्षा नव्हे. आता खरं सांगू, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा. वैयक्तिक स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, आणि सगळ्यांना बोलवून परमार्थासाठी मागितलं जातं ते दान, आणि विश्व कल्याणासाठी मागितलं जातं ते माझ्या माऊलीचं पसाय दान. मग आता भीक मागायची का भिक्षा मागायची? आणि संन्यासाला तर भिक्षा मागण्याचा अधिकारच आहे. तुझ्याकडे असेल ते दे, नाही तर देऊ नको. पण ती देशपांडे अंगावरती भरपूर सुवर्ण, कशाचीही चिंता नाही, फक्त एकच दुःख होतं की ते अडकले. यांनी यावं जय जय रघुवीर समर्थ, तिने लक्षच नाही द्यावं. समर्थांचा नियम, या दारात रामरायाचं एक रोपटं लावून पुढे जायचं. ती रोज वाटेल तसं बोलायची. पहा बरं, परमार्थामध्ये मानापमानामध्ये अडकायचं नसतं. कारण परमार्थाचा पहिला नियम आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे. तुमच्या विषयी कोणी काय, आपण पूर्वपदावर आलो ना, तुमच्या विषयी कोणी काय बोलावं हे तुम्ही नाही ठरवायचं, पण इतरांविषयी मी काय बोलायचं हे ठरवू शकतो, मी कसं वागायचं हे ठरवू शकतो. म्हणून परमार्थामध्ये समर्थ रामदास त्या दारामध्ये उभे राहायचे. ती रोज त्यांचा अनादर करायची, तरी सुद्धा ते, कारण ते म्हणाले अशी पक्की माणसं मला लागतात. एक तर इकडं नाही तर एक इकडं, मधल्याचं काही खरं नाही हो. ते त्यांचा फायदा झाला की पुढे काय करले काका. सगळ्यांना छान. मी म्हणलं ना, मला सत्संग का आवडतो माहितीये का? तुम्हाला सगळ्यांना विश्रांती मिळते हो. विश्रांतीचं स्थळ आहे.
अहो म्हणाले मला सत्संगात बसलं की झोप येते. म्हटलं बसत जा. का? इथे सत्संगात काहीतरी चांगलं कानावर पडेल. तिथं झोपला तर स्वप्नात काहीतरी वाईट बघशील. त्यामुळं इथे सत्संगात बसून जेव्हा काही असं मी हाक मारल्यानंतर जागृतपणा येतो, तेव्हा समर्थ रामदास एक दिवस मात्र तिला प्रचंड राग आला. ती म्हणाली काय त्या देवाचं नाव घेतो, काय त्यांनी माझं चांगलं केलंय. आणि माय बाप्पानो एक दिवस तर तिने हातामध्ये पोतेर होत, ते पोतेरच समर्थांच्या बाजूनी. पोतेर म्हणजे पूर्वी चुलीला, आता चुलीवरचा स्वयंपाक आहे ना बाहेर, त्याला रोज सारवलं जायचं. आता जसं गॅस पुसतात तसं. आणि मग ते पोतेर फेकलं, समर्थाने ते घेतलं आणि ती म्हणाली ह्यांनी हे पण घेतलं, म्हणून दारात आली आणि मुठभर माती त्याच्या झोळीत टाकले. तरी समर्थ म्हणाले आज मी जिंकलं. म्हणाले जिंकलं. का जिंकलं? तुला काहीतरी द्यायची सवय लागली. आजपर्यंत फक्त शिव्या देत होतीस, मग पोतेरा अंगावरती फेकलं म्हणजे द्यायची सुरुवात झाली आणि मुठभर माती झोळीत टाकली. ती म्हणाली या माणसाला काही कळतं का नाही? इतकी सहनशीलता आहे का? घरात आल्यानंतर 10 मिनिट पाणी नाही दिलं तर म्हणे परमार्थ कशाला म्हटलेलं माय बाप्पानो? सहनशीलता. आणि ती एका दिवसात नाही वाढत. जसं झाड एका दिवसात वाढत नाही, तसं सहनशीलता ही एका दिवसात नाही वाढत, पण नक्की प्राप्त होते. समर्थांचं सामर्थ्य एवढं लक्षात घ्या. आणि त्यांनी काय केलं? ते पोतेर घेतलं, हनुमान मंदिरात गेले, ते स्वच्छ धुतलं आणि त्याच्या बारक्या बारक्या वाती केल्या त्या पोतेऱ्याच्या. पण त्या तेल घातलं, दिवे लावले. ही बाई संध्याकाळी बाहेर येऊन बघते, आज देवळात काही उत्सव नाही, काही नाही. एवढा देव हनुमंताचं मंदिर एवढं लखलख का झालंय? आणि मग ती पळत पळत त्या हनुमंतापाशी गेली, हनुमंताला शरण गेली, प्रार्थना केली. तोपर्यंत समर्थाने तिच्या पतीला सोडवण्याची व्यवस्था केली. पती सुटले. ही म्हणाली महाराज आज देवळात काय उत्सव आहे का हो? मी मेलीनं तुम्हाला इतका त्रास दिला, आज उत्सव आहे का? ते म्हणाले अगं तुझाच उत्सव आहे. काय? सकाळी जे तू पोतेरा अंगावर टाकलंस ना, ते स्वच्छ धुतलं, त्याच्या वाती केल्या आणि हा दीपोत्सव झाला. तिने साष्टांग दंडवत घातला. मायबाप्पानो ती पहिली त्यांची अनुग्रहित शिष्या. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जीवनामध्ये सहन करता आलं पाहिजे. मी म्हणू तसं कधी होणार नाही, पण जसं होईल ते स्वीकारण्याची माझी तयारी असली पाहिजे. हेच शिक्षण, हीच सकारात्मकता या आनंद मार्गावरती कल्पवृक्ष गुरुदेव सद्गुरु श्री अरुण काका आणि गुरुमाऊली अन्नपूर्णा माता सातत्याने देत आहेत. त्याचा अवलंब, त्याचा प्रारंभ, त्याचा शुभारंभ करण्याचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा स्वात्मदीक्षा. आजपासून कोण कोण तयार आहे? हात वर करा. का हो बास म्हणले आता? बास? अरे किती वेळ असते? पण ही स्वात्मदीक्षा, हे आत्मपरीक्षण, हा सेवा धर्म, हा आनंद मार्ग जर पकडलात तर सुख दुःखाच्या पुढे जाऊन आनंद या अवस्थेकडे जाल. आणि जो आनंद, जो परमानंद माझ्या सद्गुरूंच्या चरणी आहे, तो तुमच्या हृदयात, तुमच्या मनात, तुमच्या घरात, तुमच्या दारात आणि तुमच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या गुरुदेवांचं अभिवचन आहे. आणि म्हणून ते म्हणाले जो जो मजसी अनन्य शरण. आणि खरंय बरं, माणसं सांगतात अहो माझे गुरु चराचरात आहे.
नाही यावलीला येऊ शकलो म्हणून काय झालं? स्मरण मात्रे संतुष्टाय. हा, मी स्मरण करता बरोबर. आणि हे परमपूज्य अरुण काकांनी सांगितलं, अरे बाबांनो, ओम श्री सद्गुरु समर्थ रक्षमाम हा मंत्र संकटात असशील त्यावेळी माझा शिष्य अस अथवा नस, या विश्वातल्या प्रत्येक जीवाला त्यांनी असा अधिकार दिलाय की विश्वातला कोणताही मनुष्य कुठेही समर्पित भावाने एकनिष्ठेनं ओम श्री सद्गुरु समर्थ रक्षमाम या मंत्राचा जप केला की त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी अरुण काका घेतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, जो मजसी अनन्य शरण त्याचे घरी असे जाणं, माझे निवासस्थान सदा तेथे. तेव्हा इथेही आहेत, हृदयात पण आहेत, कर्मात पण आहेत, सेवेत पण आहेत, साधनेत पण आहेत, उपासनेत पण आहेत. तेव्हा आपण सर्वांनी या आनंद मार्गावरती आनंद घ्या. उद्या सुद्धा मला वाटतं कुठे, गीतानगरला अशोक चौक संध्याकाळी 5 वाजता असाच एक प्रभाकर महाराजांच्या परंपरेतनं सत्संग सेवेचा योग आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या. कंदले काकांकडे पूर्ण पत्ता आहे. आजची झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी 2 मिनिटात फक्त गुरूंना सांगूया आणि तुम्हाला पुढच्या कार्याला फक्त एक तरी शब्द लक्षात ठेवा. माणसं काय करतात माहिती का, उठताना झटकून जातात. सगळं इथंच तुमचं तुमच्यापाशी, हृदयात, मनात, बुद्धीत, वृत्तीत आणि कर्मात एक तरी शब्द. कारण जोपर्यंत आम्ही अनुभवणार नाही तोपर्यंत आम्हाला तो आनंद मार्ग सिद्ध करता येणार नाही. तेव्हा आजची झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण. त्याच सद्गुरु सेवकाला प्रार्थना. श्रीपाद श्री वल्लभ नरहरे श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा यावली निवासी सद्गुरु सेवक अरुण काका कृपा करा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा श्रीपाद